चला फर्स्ट क्वेश्चन आजचा आपला काय दिलेलं आहे बघा. इव्हॅल्युएट हा सिंबल म्हणजे काय असतो आपला इंटिग्रेशन 1/x+4 इन ब्रॅकेट x+9 इंटू dx हा आपला क्वेश्चन आहे. आणि जेव्हा पण डिवाइड मध्ये आपल्याकडे दोन ब्रॅकेट येणार तेव्हा आपल्याकडे कोणता रूल असतो पार्शियल फ्रॅक्शनचा. आपल्याला माहिती याला कसं सॉल्व्ह करायचंय बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. काय म्हणणार आपण इथं बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. कशाच्या पद्धतीने सोडवायचं याला पार्शियल फ्रॅक्शन जे की आपण M1 मध्ये शिकलेलो आहे बघा. पार्शियल फ्रॅक्शन आपण याला सॉल्व्ह करू. बघा इक्वेशन आहे आपलं 1/बाय एका ब्रॅकेटमध्ये x+4 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x+9 इज इक्वल टू काय दिसतं आता इथं एका ब्रॅकेटमध्ये x+4 एका ब्रॅकेटमध्ये x+9 दोघांना आपण सेपरेट करतो. पहिली व्हॅल्यू a सोबत देतो a च्या डिवाइड मध्ये x+4 प्लस b च्या डिवाइड मध्ये x+9 अशी दोघांसाठी व्हॅल्यू सेपरेट केली. याला म्हणतो आपण इक्वेशन नंबर 1. याला काय नाव देतो आपण इक्वेशन नंबर 1. मग जी काही व्हॅल्यू डिवाइड मधली यानंच आपण दोन्ही साईडला लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्ही साईडला काय करतो आपण मल्टिप्लाय डिवाइड मधल्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय बाय काय होणार इथं मल्टिप्लाय बाय x+4 x+9 ऑन बोथ साइड्स. ऑन बोथ साइड्स दोन्ही साइडला x+4 आणि x+9 याने मल्टिप्लाय करू. मग जेणेकरून काय होणार बघा जर ही व्हॅल्यू इथं मल्टिप्लाय केली आपण न्यूमरेटर मध्ये तर इथला x+4 इथला x+4 कॅन्सल इथला x+9 इथला x+9 काय होणार कॅन्सल. आता सगळ्यात जर कॅन्सल झालं इथं कोण उरलं लेफ्ट साइडला फक्त 1 कोण उरणार तिथं फक्त 1 रिमेनिंग राहणार. मग इथं लिहितो 1 इथं काय लिहिणार आपण 1 लिहिणार इक्वल टू कोणता आता इथं लेटर ए तो लिहिला ए. इथं x+4 सोबत x+4 कॅन्सल होईल बघा x+4 सोबत कोण कॅन्सल झालं x+4 कॅन्सल झालं कोण उरलं तिथं x+9 म्हणजे तो a सोबत लिहिणार आपण a सोबत काय लिहिलं आपण x+9 प्लस b च्या डिवाइड मध्ये x+9 आहे x+9 सोबत x+9 कटला बघा x+9 सोबत x+9 कटला कोण उरणार त्याच्यासोबत x+4 उरणार कोण उरणार इथं b सोबत उरणार x+4. याला आपलं इक्वेशन नंबर 2. याला आपण डायरेक्ट पण कसं लक्षात ठेवू शकतो हा x+9 इकडे येणार हा x+4 इकडे जाणार म्हणजे a सोबत x+9 येणार आणि या b सोबत x+4 येणार. याला आपलं इक्वेशन. मग इक्वेशन आल्याच्या नंतर आपली प्रोसिजर काय असती की जो b च्या बाजूला एकदा त्याला 0 पुट करायचं आणि a च्या बाजूला जो एकदा त्याला 0 पुट करायचं अशा आपल्या 2 स्टेप असणार आहे. मग इथं म्हणतो आपण बघा पुट x प्लस किंवा बघा पहिले इक्वेशन पुन्हा लिहून घेतो. बघा जे आपलं इक्वेशन आहे यालाच आपण इथं कंटिन्यू करू पुढं. बघा काय म्हणणार पुट काय b च्या बाजूची व्हॅल्यू x+4 इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये x+4 च्या जागेवर 0 ठेवा आणि हा +4 जर उजवीकडे पाठवला तर काय होणार तिथं -4. फक्त आपल्याला माहिती की इथं काय करायचं साइन चेंज करायचं म्हणजे x च्या जागेवर आपण काय ठेवणार आहे -4. ही आपली प्रोसेस आहे सेम. बघा x च्या जागेवर -4 ठेवून देऊ इथं आणि x+4 च्या जागेवर इथं 0 ठेवून देऊ म्हणजे इक्वेशन काय दिसणार बघा देअरफॉर 1 इज इक्वल टू a ब्रॅकेट मध्ये या x च्या जागेवर बघा इथं x आहे x च्या जागेवर किती लिहायचं म्हटलं -4 पुढे दिसतंय +9 प्लस b च्या बाजूला किती येणार 0. का बरं तिथे x+4 म्हटलेलं आहे आणि त्याची व्हॅल्यू आपण किती कन्सिडर केलेली आहे 0. मग 0 इंटू एनिथिंग 0 होऊन जाणार. 1 इज इक्वल टू a ब्रॅकेट मध्ये -4 + 9 किंवा 9 मधून 4 गेले किती उरले 5 मल्टिप्लाय मधले 5 इकडे आल्यावर 1 च्या पुढे जाणार ते डिवाइड मध्ये म्हणून a ची व्हॅल्यू आली आपली 1/5. a ची व्हॅल्यू येणार आपली 1/5. आता सेम तसंच b काढण्यासाठी
बी काढण्यासाठी आपण काय करणार, या एक्स प्लस 9 ला 0 पुट करू. काय म्हणणार इथं, पुट एक्स प्लस 9 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 2. या 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये जिथं आपल्याला एक्स प्लस 9 दिसायला त्याच्या जागेवर काय ठेवा, 0. म्हणजे या एक्स प्लस 9च्या जागेवर 0 ठेवणार आणि उरला एक्सचा प्रश्न, तर एक्स प्लस 9 तिकडे गेलं तर एक्सची किंमत किती येणार, -9. प्लस 9 तिकडे गेल्यावर एक्सची किंमत किती आली, एक्सची व्हॅल्यू आली -9. म्हणजे या एक्सच्या जागेवर आपण -9 ठेवणार. बघा 1 इज इक्वल टू ए, बघा 1 इज इक्वल टू ए. आता या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 9 दिसायला त्या एक्स प्लस 9च्या जागेवर आपण काय ठेवणार आहे, 0 प्लस बी. काय लिहिलं इथं, बी एक्स प्लस 4 आहे तर एक्सच्या जागेवर किती ठेवायचे आपल्याला, -9 प्लस 4. मग याला आपण कसं सॉल्व्ह करतो, ए ने 0ला गुणलं 0 झाला, इथं उरला 1, इकडं उरला बी, कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये -9 प्लस 4. आपल्याला माहिती -9 प्लस 4 किती येणार आहे, -5 येणार आहे. मग इथं आले आपले -5. गुणाकारामधले -5 इकडे आल्यावर काय होते, भागाकारात -1/5. म्हणजे बी ची व्हॅल्यू आली -1/5. आता ही ए ची व्हॅल्यू 1/5, बी ची व्हॅल्यू -1/5 आपण कुठे ठेवणार, इक्वेशन नंबर 1 मध्ये. काय होणार बघा, पुट ए इज इक्वल टू 1/5, बी इज इक्वल टू -1/5 इन इक्वेशन 1. बघा आपण नेहमी काय करतो, ए ची व्हॅल्यू काढली, ही आली 1/5 बरोबर, बी ची व्हॅल्यू काढली -1/5, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. चालतंय, आले का इथपर्यंत. ए ची व्हॅल्यू प्लस मध्ये आली 1/5 आणि बी ची व्हॅल्यू -1/5. बरोबर कृष्णा, 1/5 log x प्लस 4 डिवाइड बाय x प्लस 9 प्लस कॉन्स्टंट सी. करेक्ट आहे. बघा एक्स, ए ची व्हॅल्यू आली 1 डिवाइड बाय 5 आणि बी ची व्हॅल्यू आली -1 डिवाइडेड बाय 5. ए इज इक्वल टू 1/5, बी इज इक्वल टू -1/5. ही आपली पूर्ण प्रोसिजर होती बघा. तर इथपर्यंत एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ही आपली फर्स्ट स्टेप, ही काय आपली फर्स्ट स्टेप आहे की ज्याच्यामध्ये आपण काय केलं, पहिले 2 इक्वेशन तयार केले. चालते अदनान, व्यवस्थित सॉल्व्ह कर एकदा परत. ही आपलं फर्स्ट स्टेप प्रत्येक एक क्वेश्चनचं. त्याच्यानंतर पुटअप करतो आपण व्हॅल्यू ए आणि बी फाइंड करण्यासाठी, तर ही आपली सेकंड स्टेप. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ही आपलं एक सेकंड स्टेप आहे बघा, की ज्याच्यामध्ये आपण पुट केली व्हॅल्यू आणि ए ची व्हॅल्यू फाइंड केली, बरोबर अनिकेत. प्लस मध्ये 1/5 आणि मायनस मध्ये 1/5, बरोबर आहे. एक व्हॅल्यू प्लस, एक व्हॅल्यू मायनस मध्ये, प्लस 1/5 आणि -1/5. ही आपली सेकंड स्टेप राहते. आणि थर्ड स्टेप मध्ये आपण काय करतो आता, तर ही ए ची व्हॅल्यू 1/5 आणि बी ची व्हॅल्यू -1/5, हे जे आपलं सुरुवातीचं इक्वेशन होतं याच्यामध्ये पुट करणार. म्हणजे या ए च्या जागेवर 1/5 येणार, बी च्या जागेवर -1/5 येणार. तेच मग आता इथं लिहिलेलं आहे. आता पुट करू आपण इथं. बघा आपल्याकडे क्वेश्चन असा होता, 1 डिवायडेड बाय x प्लस 4 x प्लस 9 इज इक्वल टू, इथं होता ए च्या डिवाइडेड मध्ये x प्लस 4 प्लस बी च्या डिवाइड मध्ये x प्लस 9. हे आपलं इक्वेशन 1 होतं. मग आता आपल्याला इथून ए गायब करायचा, बरोबर. ए च्या जागेवर लिहायचे 1/5 आणि इथून बी कट करायचा, या बी च्या जागेवर काय लिहायचंय, -1/5. मग दोघांमध्ये आपण जर चेक केलं तर 1/5 आपल्याला कॉमन दिसायला, बरोबर. 1/5 आपल्याला तिथं कॉमन दिसायला. मग आपण याला असं लिहू शकतो, 1/5 कॉमन ब्रॅकेट मध्ये बघा, इथं पण 1/5 इथं पण 1/5, दोघांमधून कॉमन घेतला. 1 डिवायडेड बाय x प्लस 4 मायनस, हे मायनस येणार बघा इथं, प्लस मायनस मायनस होऊन जाणार, -1/x प्लस 9. असं आपण याला सेपरेट करून घेतलं. इथं लेफ्ट साइडला काय आपलं 1/x प्लस 4 आणि x प्लस 9. बघा हा तर आपला क्वेश्चनच होता, 1/x प्लस 4 x प्लस 9, जशाल तसं लिहिलं. या व्हॅल्यू साठी आपण दिलं 1/5, या व्हॅल्यू साठी दिलं आपण -1/5. असे दोन्ही व्हॅल्यू आपण इथं लिहून ठेवले. मग आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतो आपण,
इंटिग्रेशन घेतो. दोन्ही साईडला काय करणार आपण? इंटिग्रेशन घेणार. इथं म्हणणार इंटिग्रेट ऑन बोथ साइड्स. इंटिग्रेट ऑन बोथ साइड्स. मग बघा दोन्ही बाजूंना आपण इंटिग्रेशन अप्लाय करू. मग आपल्याला इथं लेफ्ट साइडला काय दिसणार बघा? इंटिग्रेशन 1/x+4 x+9 dx. बघा ही जी व्हॅल्यू होती जशाल तसं कॉपी पेस्ट केली, फक्त इंटिग्रेशन अप्लाय केलं. 1/5 ब्रॅकेट मध्ये इंटिग्रेशन 1/x+4 dx मायनस इंटिग्रेशन 1/x+9 dx. दोघांसाठी इंटिग्रेशन आपण सेपरेट केलंय बघा. 1/5 जशाल तसं या 1/x+4 ही एक व्हॅल्यू होती, त्याचं एक इंटिग्रेशन लिहिलं. 1/x+9 ती एक व्हॅल्यू होती, त्याचं इंटिग्रेशन लिहिलं. कालच आपण शिकलो 1/x चं इंटिग्रेशन राहतं log x. 1/x चं इंटिग्रेशन किती असतं? log x असतं. म्हणून याचं फायनल आन्सर येणार आता असं आय. बघा हे जे क्वेश्चन आहे याला आपण आय लेटर मध्ये नोट करतो. 1/5 ब्रॅकेट मध्ये log मॉड मध्ये x+4 त्याच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड केलं तरी पण त्याचं उत्तर 1च येणार आहे, म्हणून आता लिहित नाही कारण की इथं फक्त x आहे. मायनस लॉग मॉड मध्ये x+9 प्लस कॉन्स्टंट c. आणि कालचाच आपला एक रूल किंवा लॉगॅरिथमचा एक रूल आहे लॉग m मायनस लॉग n लॉग m बाय n. काय येणार तिथं? लॉग m बाय n. बघा 1/5 तसंच लॉग m बाय n म्हणजे x+4 डिवायडेड बाय x+9 प्लस कॉन्स्टंट c. याला आपलं याचं फायनल आन्सर. 1/5 log x+4 डिवाइड बाय x+9 प्लस कॉन्स्टंट c. बघा इंटिग्रेशन ऑफ 1/x log x, इंटिग्रेशन ऑफ 1/x log x. x सोबत +4 होतं तर x+4 लिहिलं, x सोबत +9 होतं तर x+9 लिहिलं. फॉर्म्युला एकच आहे, सेम पॅटर्न होता. कालच्या आणि आजच्या एक्झाम्पल मध्ये काय फरक आहे फक्त? तर आपण फक्त इथं नंबर चेंज केले. काय केलं? नुसतं आपण नंबर चेंज केले. तर क्वेश्चन मध्ये असंच होणार आहे बघा की फक्त आपल्याला नंबर चेंज करणार आहे, बाकी सगळं सेम असणार आहे. बघा या आपलं याचं फायनल आन्सर चालतंय. हे झालं याचं फायनल आन्सर. बरोबर 1/5 log x+4 मायनस 1/5 log x+9 दोघांमधून आपण 1/5 कॉमन काढतो आणि log x+4 डिवाइड बाय x+9. व्हेरी गुड. आले सर्वांचं? चला बाकीच्यांचं आलंय का सांगा एकदा. चालायचं पुढं. जेवढे स्टुडंट जॉईन आहे त्यांनी रिप्लाय करा लवकर. चला आलंय? ओके. चला ओके. चलो चला नेक्स्ट क्वेश्चन. चला हा क्वेश्चन ट्राय करू आता. आतापर्यंत आपण फक्त दोन कॉन्स्टंटचं बघत होतो, ए आणि बी. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याकडं 3 कॉन्स्टंट आहे. किती कॉन्स्टंट आहे आता? 3 कॉन्स्टंट येणार. बघा डिवाइड मध्ये किती ब्रॅकेट दिसले? 3. तर हे पण आपण क्वेश्चन सोडवले होते बघा पार्शियल फ्रॅक्शन मध्ये, तेच क्वेश्चन आहे परत. चालतंय? सेम क्वेश्चन आहे बघा. जे की आपल्याला डिवाइड मध्ये दिलेलं असतं त्याच्यावरती आपलं इंटिग्रेशनचा क्वेश्चन इथं डिपेंडेबल आहे. न्यूमरेटर मध्ये कोणती पण व्हॅल्यू असू द्या त्यांनी आपल्याला काही फरक पडत नाही. आपण काय चेक करणार इथं? डिनॉमिनेटर. बघा इथं दिसतं x-1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिसतं x+1, तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिसतं x+5 आणि तिघांचा पण दिसतो इथं गुणाकार. तिघांचा पण काय इथं? गुणाकार आहे. म्हणजे आपल्याला हा जो क्वेश्चन दिलेला आहे की डिवाइड मध्ये 2 किंवा 3 ब्रॅकेट, डिवाइड मध्ये जेव्हा पण 2 किंवा 3 ब्रॅकेट येणार आपल्याला माहिती आहे याला कसं सॉल्व्ह करायचंय? बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. म्हणजे जेव्हा पण आपण याचं आन्सर सोडू ना तर सगळ्यात पहिले काय लिहिणं इथं? बाय युझिंग
पार्शियल फ्रॅक्शन. काय म्हणणार इथं? बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. चला आता इथं पार्शियल फ्रॅक्शनचा आपण यूज करू आणि हा क्वेश्चन आपण इथं सॉल्व्ह करू बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. ओके, चलो. सगळ्यात पहिले काय रूल असतो आपल्याला? हे जे के डिवाइड मधल्या व्हॅल्यू आहे प्रत्येकासाठी एक एक कॉन्स्टंट आपल्याला तिथं अप्लाय करावा लागतो. बघा, पहिली व्हॅल्यू आहे एक्स मायनस वन, दुसरी व्हॅल्यू आहे एक्स प्लस वन, तिसरी व्हॅल्यू आहे एक्स प्लस 5. म्हणजे ए च्या डिवाइड मध्ये आपण लिहिणार एक्स मायनस वन बरोबर, प्लस बी च्या डिवाइड मध्ये आपण लिहिणार दुसरी व्हॅल्यू कोण आहे बघा, एक्स प्लस वन. तर बी च्या भागाकारात लिहिणार आपण एक्स प्लस वन आणि प्लस तिसरी व्हॅल्यू आपली सी च्या डिवाइड मध्ये आपण लिहिणार एक्स प्लस 5. याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर 1. बघा, 1 2 3 तीन व्हॅल्यू होत्या म्हणून ए बी आणि सी असे किती कॉन्स्टंट लिहिले? 3. आता नेक्स्ट स्टेप जी आपली रेग्युलर राहते की जे की आपलं डिनॉमिनेटर आहे त्यांनी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. मग इथं म्हणतो आपण मल्टिप्लाय बाय एक्स मायनस वन, एक्स प्लस वन, एक्स प्लस 5. बघा, मल्टिप्लाइड बाय कोणते तीन व्हॅल्यू आपल्याकडं? एक्स मायनस वन, एक्स प्लस वन आणि एक्स प्लस 5 आहे. या तिन्ही व्हॅल्यू डिवाइड मध्ये यांनी मल्टिप्लाय करायचं ऑन बोथ साइड. ऑन बोथ साइड्स मल्टिप्लाइड बाय एक्स मायनस वन, एक्स प्लस वन, एक्स प्लस 5 ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला आपण यांना मल्टिप्लाय करू. मग जेव्हा आपण याला दोन्ही साइडने मल्टिप्लाय करणार बघा, मग इथं आता डायरेक्ट कसं लिहितो आपण की ह्याला आणि याला आपण चेक करतो. जे जे सेम व्हॅल्यू ते कट करायचे, उरलेल्या व्हॅल्यू इथं लिहून टाकायचे. बघा, एक्स मायनस वन सोबत एक्स मायनस वन गेला समजा, एक्स प्लस वन सोबत एक्स प्लस वन कटला, एक्स प्लस 5 सोबत एक्स प्लस 5. का बरं असं करायलो? तर ही व्हॅल्यू मल्टिप्लाय म्हणजे इथं लिहिलेली आहे, ती स्टेप फक्त आपण लिहित नाही, त्याला डायरेक्ट लिहितो. एवढं कट झालं म्हणजे डिवाइड मध्ये तर काहीच नाही उरलं आता. मग इथं किती उरलेलं दिसायला आपल्याकडं? लेफ्ट साइडला एक्स प्लस 3. म्हणजे लेफ्ट साइडला आपल्याकडे किती उरलेले असणार आहे? एक्स प्लस 3 उरलेले असणार आहे. म्हणजे इथं लिहिणार आपण एक्स प्लस 3. काय लिहिणार इकडे लेफ्ट साइडला? एक्स प्लस 3 इज इक्वल टू लेटर कोणतं आपल्याकडं? ए. आता ए च्या डिवाइड मध्ये बघा एक्स मायनस वन आहे, तर एक्स मायनस वन कट करून टाकायचं. बघा, या व्हॅल्यू आता इथं लिहायच्या वरती. या तिन्ही व्हॅल्यू इथं वरती लिहिल्या तर एक्स मायनस वन कट होणार आहे. म्हणजे उरल्या कोणत्या दोन व्हॅल्यू? एक्स प्लस वन आणि एक्स प्लस 5. बघा, हे कट झालं बरं, एक्स मायनस वन सोबत एक्स मायनस वन कटलं. इथं कोण उरलं? एक्स प्लस वन आणि एक्स प्लस 5. मग त्या व्हॅल्यू लिहिणार याच्या बाजूला एक्स प्लस वन आणि एक्स प्लस 5. या दोन्ही व्हॅल्यू आपण ए सोबत लिहून टाकल्या, प्लस बी. आता बी सोबत कोणते दोन व्हॅल्यू येणार बघा, तर बी सोबत एक्स प्लस वन आहे डिवाइड मध्ये. जर आपण एक्स प्लस वन ला कट केलं तर इथं उरणार कोण? एक्स मायनस वन आणि एक्स प्लस 5. बघा, एक्स प्लस वन ला कट केलं, एक्स मायनस वन आणि एक्स प्लस 5 या दोन व्हॅल्यू उरणार एक्स मायनस वन, एक्स प्लस 5. एवढ्या दोन व्हॅल्यू इथं उरल्या बी सोबत, बी च्या मल्टिप्लाय मध्ये. आणि तसंच तिसरी सी ची व्हॅल्यू आपली प्लस सी, त्याच्यासोबत सुद्धा आपल्याला दोन व्हॅल्यू लिहायच्या आहे. तर कोणत्या दोन व्हॅल्यू आहे बघा, एक्स प्लस 5 कटलं, सी सोबत एक्स प्लस 5 होतं, ते जर कॅन्सल झालं इथं उरणार एक्स मायनस वन आणि एक्स प्लस वन. एक्स मायनस वन आणि एक्स प्लस वन. हे उरलं एक्स मायनस वन आणि एक्स प्लस वन. हे झालं आपलं याचं फर्स्ट स्टेप. हे आला आपला इक्वेशन नंबर सेकंड. यो काय आला आपला इक्वेशन नंबर सेकंड. चालतं, इथपर्यंत एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. यो आला आपला इक्वेशन नंबर 2. ओके, 1/3 लॉग एक्स मायनस वन, 1/4 एक्स प्लस वन आणि 1/12 आलंय. ठीक आहे, चला चेक करू. बघा, झालंय, ही झाली आपली फर्स्ट स्टेप.
मग आपली पुढची स्टेप काय राहते की आता ही जी व्हॅल्यू आहे आपली, आता ही जी व्हॅल्यू आहे बघा इक्वेशन नंबर 2 मध्ये आलेली, या आपलं इक्वेशन नंबर 2 एवढं मोठं आलं आता, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय बघा, इक्वेशन नंबर 2 मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले ए काढायचं आहे बरोबर. तर ए फाइंड करण्यासाठी आपल्याला बी ला आणि सी ला झिरो करणं गरजेचं आहे. मग असं बघायचं की या बी च्या टर्म मध्ये आणि या सी च्या टर्म मध्ये, एवढ्या टर्म मध्ये म्हणजे बी पासून सी पर्यंत या दोघांसोबत मल्टिप्लाय मध्ये कोणती व्हॅल्यू कॉमन आहे, दोघांमध्ये कोणती व्हॅल्यू कॉमन आहे. इथं दिसते बघा x-1 दिसते इथं x-1. म्हणजे जर आपण याला झिरो ठेवलं, हे दोन्ही काय होऊन जातील, झिरो होऊन जाणार. दोघं काय होऊन जातील, ते झिरो होऊन जातील. म्हणजे आपली जी फर्स्ट स्टेप आहे आता, इथं काय म्हणणार आपण, पुट x-1 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 2. x-1 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 2. म्हणजे जर हे -1 तिकडे गेलं तर x ची व्हॅल्यू आपल्याला इथून भेटन +1. x ची व्हॅल्यू किती भेटणार, +1. जिथं जिथं x आहे तिथं +1 ठेवा आणि जिथं जिथं x-1 आहे तिथं 0 ठेवा. म्हणजे बघा हे कॉमन होतं दोघांमध्ये, तर इथं आपण x-1 च्या जागेवर 0 ठेवलं तर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू डायरेक्ट आता काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. फक्त एवढं इक्वेशन इथं होणार आता बरोबर. बी आणि सी डायरेक्ट काय झालं, कट झालं. एवढं पुढचं डायरेक्ट आपण कट करून टाकलं. फक्त आता एवढं उरलं. तर इथं x ची गरज आहे आपल्याला. मग इथंच बघा -1 तिकडे गेलं +1, म्हणजे x च्या जागेवर आपण किती पुट करणार आहे, +1 पुट करणार आहे. x च्या जागेवर काय पुट करायचं आपल्याला, +1. बघा आता इथं 1x+3 आहे, एवढं उरलं बघा आपल्याकडं. x+3 इज इक्वल टू a ब्रॅकेटमध्ये x+1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x+5. हे बी सोबत आणि सी सोबत हे डायरेक्ट काय झाले, आता 0 झाले, म्हणून ते लिहित नाही. आता डायरेक्ट इथं x ची व्हॅल्यू जर आपण पुट केली, 1+3 a ब्रॅकेटमध्ये 1+1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1+5. 1+3 किती नाही तर 4 a ब्रॅकेटमध्ये 2, या ब्रॅकेटमध्ये 6. बघा 1+3 4 झाले, 1+1 2 आलं, 1+5 6 आलं. साइन 2 12, इकडे भागाकारात येणार, म्हणून a बरोबर 4/12. बघा 2 गुणिले 6 12 होते, गुणाकारातले 12 इकडे भागाकारात आले. 4 ने 12 ला भाग दिला, 1/3. 4 1 जा 4, 4 3 जा 12, 4 1 4, 4 3 12. 4/12 म्हणजे 1/3. हे आपलं आलं ए ची व्हॅल्यू. ही झाली आपली फर्स्ट स्टेप बरोबर. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप मध्ये आपण काय करत असतो, बी फाइंड करायचंय आपल्याला. कोण फाइंड करायचंय, बी. तर ए सोबत आणि सी सोबत चेक करायचं. या ए सोबत आणि या सी सोबत चेक करायचं. इथं बघा इथं पण x+1 आहे आणि इथं सुद्धा x+1 आहे. म्हणजे दोघांमध्ये कॉमन कोण आहे, ए मध्ये आणि सी मध्ये x+1. त्याच्या जागेवर आपण 0 ठेवणार. तर बघू आपण आता काय येतं मग, x+1 बरोबर 0. बघा सेकंड स्टेप आपली आता, पुट x+1 इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 2. यो +1 राईट साइडला गेला तर x ची व्हॅल्यू येते -1. म्हणजे x ची व्हॅल्यू किती पुट करायची आपल्याला, -1. आणि x+1 0 आहे, म्हणजे हे पूर्ण 0 झाला आणि सी चं पण पूर्ण काय झालं, 0 झालं. x+1 च्या जागेवर 0 आला म्हणजे ते कटला. लेफ्ट साइडचं x+3 उरणार आणि राईट साइडचं बी ची टर्म तशीच उरणार. म्हणजे आपल्याकडे काय रिमेनिंग राहते इथं, x+3 बरोबर बी ब्रॅकेटमध्ये x-1 आणि x+5 एवढं आपल्याकडे रिमेनिंग राहतं. मग आता इथं x ची किंमत आपल्याकडे दिलेली आहे, त्यांनी किती आलेली आपली, -1 आलेली आहे. इथं पुट करू, -1 + 3. बघा x च्या जागेवरती -1 + 3 बी ब्रॅकेटमध्ये -1 बघा x च्या जागेवरती -1, पुढचे -1, x च्या जागेवरती -1 + 5. पुटअप केलं, याला सॉल्व्ह करू. 3 मधून 1 गेला 2 इक्वल टू बी -1 -2 आणि 5 मधून 1 गेला 4. मग याला जर सॉल्व्ह केलं तर 2 गुणिले 4 किती येणार, इथं 8 येणार. मायनस मध्ये इकडे आल्यावर ते डिवाइड मध्ये जाईल, तर 2 डिवायडेड बाय -8 काय आलं आपलं, बघा 4 दुने 8 झाले. 2 डिवाइड बाय -8 याला जर सॉल्व्ह केलं तर 2 1 2 बेचोक 8. बी ची व्हॅल्यू आली -1/4.
बी ची व्हॅल्यू काय येणार आपली -1 डिवायडेड बाय 4. बी ची व्हॅल्यू येते आपली -1 डिवायडेड बाय 4. ही कोणाची व्हॅल्यू आली आपली बी ची. आता सी साठी बरोबर हे झालं आपलं बी पर्यंत. याचं एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा वाटलं तर. ज्यांचं लिहायचं राहिलेलं असन त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचंय. बरोबर येते सर्वांना? चालते चेक करू आपण काय आता फायनल आन्सर. ए 1/3 आला, बी -1/4 आला. सी साठी आपण काय करणार आहे आता? सी साठी ए मध्ये आणि बी मध्ये कॉमन बघा. आता इथं x+5 आहे, इथं पण x+5 आहे. याला 0 पुट करू जेणेकरून आपलं ते कॅन्सल होऊन जाणार. बरोबर. सी साठी x+5 ला 0 पुट करू म्हणजे आता थर्ड स्टेप. आता थर्ड स्टेप मध्ये काय म्हणणार? पुट x+5 इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. यो +5 तिकडे गेल्यावर काय होणार? -5. यो +5 तिकडे गेल्यावर काय होणार आहे? -5 होणार आहे. मग बघा इथं x+5 ला जर 0 पुट केलं तर हे कॅन्सल होईल, हे पण कॅन्सल होईल. फक्त एवढं होणार x+3 आणि सी च्या बाजूच्या उरणार ते x-1 आणि x+1. बरोबर. कारण की x+5 ला आपण 0 पुट केलं तर काय होणार आपल्याकडे इथे इक्वेशन x+3 इज इक्वल टू सी ब्रॅकेटमध्ये x+1 आणि x-1 एवढं रिमेनिंग आहे. मग इथं बघा एक्सच्या जागेवर किती लिहायचे आपल्याला? -5. -5 प्लस 3 इक्वल टू सी -5 प्लस 1 -5 -1. बघा जिथे इथं x होतं तिथं -5 ठेवलं. -5 प्लस 3 येतं -2. सी ब्रॅकेटमध्ये -5 प्लस 1 -4 -5 -1 -6 हे येतं. मग बघा मायनस मायनस कॅन्सल होणार. इथं सगळं मल्टिप्लाय मध्ये. आता 4 × 7 24 आणि मायनस मायनस काय होणार? तर कॅन्सल. मल्टिप्लाय मधले 24 इकडे आल्यावर काय होणार? डिवाइड होणार. म्हणजे सी ची व्हॅल्यू आली -2/24 आणि 2 ने जर भाग दिला 24 ला 2 1 2 2 2 4 -1 डिवायडेड बाय 12. सी ची व्हॅल्यू आली आपली -1/12. सी ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? -1/12. मग आपला रूल काय आहे की आपला जो इक्वेशन नंबर 1 होता, हे जो इक्वेशन नंबर 1 असतो याच्या जागेवरती आपल्याला काय पुट करायचं असतं? आता ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू. मग बघा इथं लिहितो आता पुट ए इज इक्वल टू काय आलेली ए ची व्हॅल्यू आपल्याकडं? ते इथं बघा ए ची व्हॅल्यू आलेली 1/3, बी ची व्हॅल्यू आलेली आहे -1/4 आणि सी ची व्हॅल्यू आलेली आहे -1/12. ए ची व्हॅल्यू आलेली आहे 1/3. बरोबर. ए ची व्हॅल्यू 1/3, बी ची व्हॅल्यू -1/4. इथं म्हणा पुट ए इज इक्वल टू 1/3, बी इज इक्वल टू -1/4, सी इज इक्वल टू -1/12 इन इक्वेशन नंबर 1. मग या इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण आता पुटअप करू. म्हणजे आपल्याला इक्वेशन होतं 1/x-1 x+1 x+5 इज इक्वल टू ए च्या जागेवर 1/3. हे बघा पहिल्या ब्रॅकेटच्या वरती ए असतो तिथं लिहिलं 1/3 प्लस दुसऱ्या ब्रॅकेटच्या वरती बी असतो तिथं लिहिलं -1/4 डिवाइड मध्ये x+1 प्लस -1/12 डिवाइड मध्ये x+5 असं आपण इथं लिहून घेतलं. दोन्ही साईडला आपल्याला काय घ्यायचं असतं? इंटिग्रेशन. आता बघा याच्याकडे लक्ष द्या की इथं जे आपलं इक्वेशन आलेलं आहे आता याच्यामध्ये आपण दोन्ही साईडला काय घेत असतो? इंटिग्रेशन घेत असतो. टेक इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला आपण इंटिग्रेशन घेणार. मग इंटिग्रेशन घेताना इथं फक्त लक्षात ठेवा की 1/3 1/4 आणि 1/12 कॉन्स्टंट नंबर आहे, त्याला इंटिग्रेशनच्या बाजूला जायचं. बघा इंटिग्रेशन 1/x-1 x+1 x+5 शेवटी dx. हे झाला आपला क्वेश्चन जो विचारला होता आणि हे झाला आता त्याचा आन्सर. 1/3 बाहेर लिहिलं, इंटिग्रेशन 1/x-1 dx. परत इथं -1/4 आहे त्याला बाहेर लिहू 1/4 इंटिग्रेशन 1/x+1 dx. त्याच्यानंतर
इकडं -1/12 आहे, ते बाहेर घेतलं बघा. -1/12 बाहेर लिहिलं. इंटिग्रेशन 1/x+5 dx. आणि प्रत्येकासाठी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला एकच आहे, तो म्हणजे कोणता? लॉग मॉड x. देअरफॉर I इज इक्वल टू बघा, 1/3 1/x-1 चे इंटिग्रेशन लॉग मॉड x-1. याचा डेरिव्हेटिव्ह जरी घेतला तरी तो 1च येणार आहे. डिवाइड जरी केलं डेरिव्हेटिव्ह तरी तो 1च येणार आहे. -1/4 लॉग मॉड x+1 याचा पण डेरिव्हेटिव्ह 1च येणार आहे. -1/12 लॉग मॉड x+5 आणि शेवटी कॉन्स्टंट c. लास्टला काय लिहिणार आपण? कॉन्स्टंट c. याला आपलं याचं फायनल आन्सर. म्हणजे जेव्हा आपण ए बी सी ची व्हॅल्यू पुट करतो, लास्ट स्टेप राहते आपली इंटिग्रेशनची. काय झालं? x+3 कोणतं? बरोबर आहे ना? 1/3 लॉग मॉड x-1. अच्छा, इथं हा हे का? चालतं. हे आपलं x+3 आहे ना? चालतं. लास्टला आपण त्याला आयच पुट करतो. चालन. x+3 होतं. लास्टला आपण त्याला काय म्हणतो? आय लेटरनं आपण त्याला डिनोट करतो. ओके. चला, याचं फायनल आन्सर. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. बरोबर, 1/3 लॉग मॉड x-1 -1/4 x+1 आणि -1/12 लॉग मॉड x+5 प्लस कॉन्स्टंट c. आले सर्वांचं? चालते. ओके, व्हेरी गुड. चला, समजते. हेच आपलं बेसिक क्वेश्चन आहे. बघा, आपण इथं काय सॉल्व्ह करायलो? इंटिग्रेशनचं तर लास्टचा पॉइंट आहे, म्हणून इंटिग्रेशन अवघड नाहीये. इंटिग्रेशन मध्ये फक्त एकच फॉर्म्युला आपण इथं पाठ केला आतापर्यंत आपण फक्त इंटिग्रेशनचा एकच फॉर्म्युला बघतोय. कोणता? 1/x आलं म्हणजे लॉग मॉड x. किंवा क्वेश्चन जर पार्शियल फ्रॅक्शनचा असन तर नेहमी इथं लास्टला आपल्याला या स्टेप मध्ये x-1 जेव्हा जोपर्यंत स्क्वेअर येत नाही, एक्सचा स्क्वेअर इथे येत नाही, म्हणून नेहमी आपला आन्सर कसं राहणार आहे? लॉगॅरिथमच्याच फॉर्मॅटमध्ये. नेहमी उत्तर त्याचं लॉगच्या फॉर्मॅटमध्येच राहणार. चला, हा एक क्वेश्चन ट्राय करा. 2x² + 5. क्वेश्चन आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 2x² + 5 डिवायडेड बाय x-1 x+2 आणि x+3. बघा, सिमिलर पॅटर्न आहे. क्वेश्चन तर सिमिलर टाईपचा आहे. x-1 इथं x+1 होतं मागच्या प्रॉब्लेम मध्ये, इथं x+5 होतं. आता इथं 1 च्या जागी 2 आला, 5 च्या जागी 3 आला. वरती x+3 होता, तिथं 2x² + 5 आलं. वरच्या व्हॅल्यूशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. डिवाइड मध्ये आपल्याकडे किती व्हॅल्यू आहेत? 3 व्हॅल्यू आहेत. आणि जेव्हा पण डिवाइड मध्ये 3 ब्रॅकेट येते किंवा 2 ब्रॅकेट येते आणि x चा पॉवर हा 1 असतो, बरोबर, आपल्याला इथं लगेच समजून जातं ही कोणती मेथड आहे? आपली पार्शियल फ्रॅक्शन मेथड. म्हणून आपण जेव्हा पण याला सॉल्व्ह करणार, इथं म्हणणार बाय युजिंग पार्शियल फ्रॅक्शन. बाय युजिंग पार्शियल फ्रॅक्शन. मग इथं पहिले आपण क्वेश्चन लिहिणार, 2x² + 5 डिवायडेड बाय x-1 x+2 x+3. लिहिला क्वेश्चन. हे आपल्याला दिलं होतं. याचं काय विचारलेलं आहे? इंटिग्रेशन. मग सध्याच आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करत नाही, पहिले आपल्याला या सगळ्या ब्रॅकेटला वेगळं वेगळं करायचं असतं. मग त्यासाठी आपण काय म्हणतो की पार्शियल फ्रॅक्शन वापरा. पार्शियल फ्रॅक्शन पहिले त्याला वेगळं वेगळं करा, त्याच्यानंतर बघू इंटिग्रेशनचं काय असतं ते. मग पहिले आपण पूर्ण पार्शियल फ्रॅक्शन इथं सॉल्व्ह करतो. पहिला ब्रॅकेट आहे x-1, त्याला a च्या डिवाइड मध्ये x-1 देऊन टाकलं, प्लस
दुसरा ब्रॅकेट बीच्या डिवाइड मध्ये, दुसरा ब्रॅकेट आहे एक्स प्लस टू, त्याला बीच्या डिवाइड मध्ये दिलं बघा एक्स प्लस टू, त्याला कुठं दिलं बीच्या डिवाइड मध्ये. आणि तिसरा ब्रॅकेट आहे एक्स प्लस थ्री, त्याला देऊन टाकू आपण सीच्या डिवाइड मध्ये, प्लस सी डिवायडेड बाय एक्स प्लस थ्री, सी डिवाइड बाय एक्स प्लस थ्री. याला पूर्ण याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर 1. बघा काय म्हटलं तर बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन, पहिली व्हॅल्यू ए सोबत, दुसरी व्हॅल्यू बी सोबत, तिसरी व्हॅल्यू सी सोबत, अशा तिन्ही पण व्हॅल्यू आपण काय केले इथं सेपरेट करून घेतले. आणि याच्या नंतरची स्टेप जी राहते ती काय राहते आपली मल्टीप्लाय बाय जे के इथं डिवाइड मध्ये आहे बघा, डिवाइड मधली व्हॅल्यू एक्स मायनस वन, एक्स प्लस टू, एक्स प्लस थ्री ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूंना एक्स मायनस वन, एक्स प्लस टू आणि एक्स प्लस थ्री ना आपण काय करू मल्टिप्लाय करू. मग जेव्हा आपण दोन्ही साईडला मल्टिप्लाय करणार त्यावेळेस काय होणार बघा इथं एक्स मायनस वन सोबत एक्स मायनस वन कॅन्सल होणार, एक्स प्लस टू सोबत एक्स प्लस टू कॅन्सल होणार, एक्स प्लस थ्री सोबत एक्स प्लस थ्री सुद्धा कॅन्सल होणार. म्हणजे लेफ्ट साईडला फक्त एवढं होणार न्यूमरेटर मधलं 2x² प्लस 5, लेफ्ट साईडला काय होणार 2x² प्लस 5, ते लिहून घेऊ मग 2x² प्लस 5 इज इक्वल टू ए, इज इक्वल टू ए च्या डिवाइड मध्ये एक्स मायनस वन आहे तर एक्स मायनस वन कॅन्सल झालं, तिथं होणार मग एक्स प्लस टू आणि एक्स प्लस थ्री, तिथं होणार एक्स प्लस टू आणि एक्स प्लस थ्री. इथं लिहिलं मग आपण एक्स प्लस टू आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस थ्री प्लस बी, प्लस दुसरी व्हॅल्यू कोण आहे आता बी आहे, बी च्या डिवाइड मध्ये कोण आहे एक्स प्लस टू आहे तर एक्स प्लस टू सोबत एक्स प्लस टू कॅन्सल झालं, मग इथं होणार एक्स मायनस वन आणि एक्स प्लस तीन. बघा काय होणार एक्स मायनस वन आणि एक्स प्लस तीन, आणि बी सोबत उरणार तिथं एक्स मायनस वन आणि एक्स प्लस तीन, आणि प्लस तिसरी व्हॅल्यू आहे आपली सी, सी सोबत एक्स प्लस तीन कॅन्सल होणार, सी सोबत काय डिवाइड मध्ये एक्स प्लस तीन आहे, जर हीच व्हॅल्यू तिथं मल्टिप्लाय झाली तर एक्स प्लस तीन काय होणार कॅन्सल होणार, मग तिथं उरणार कोण एक्स मायनस वन आणि एक्स प्लस टू, एक्स मायनस वन आणि एक्स प्लस टू. याला आपलं इक्वेशन नंबर 2. बघा याला असं पण लक्षात ठेवू शकतो, डिवाइड मधली व्हॅल्यू डायरेक्ट कट करायची, न्यूमरेटर लिहून टाकलं, ए सोबत एक्स मायनस वन आहे त्याला घेऊ नका, बाकीच्या दोघांना घ्या एक्स प्लस टू ला आणि एक्स प्लस थ्री ला. बी सोबत एक्स प्लस टू आहे त्याला घेऊ नका, एक्स मायनस वन आणि एक्स प्लस थ्री त्याच्यासोबत मल्टिप्लाय येणार. सी सोबत एक्स प्लस थ्री होतं डिवाइड मध्ये त्याला घेऊ नका, एक्स मायनस वन आणि एक्स प्लस टू तिथं सी सोबत मल्टिप्लाय मध्ये येणार. हे झालं आपलं फर्स्ट स्टेप. बरोबर, कोणतंही न्यूमरिकल असू द्या ही आपली फर्स्ट स्टेप असते. बरोबर, ही आपली काय असणार फर्स्ट स्टेप असणार. चालतंय. आता ह्याच्यानंतरची स्टेप, इथपर्यंत एक स्क्रीनशॉट घ्या ज्यांचं लिहिणं नसून झालं. आता इथून पुढे आपण काय करतो की आपल्याला ए काढायचं आहे तर बी आणि सी झिरो झाला पाहिजे, त्याच्यामधलं सारखं सारखं काय ते बघतो. चालते, आले का 7/12 लॉग मॉड एक्स प्लस वन एक्स मायनस वन, बरोबर आहे. चालतंय कृष्णा, बरोबर आहे. चला आता आपण काय करू, इथं सगळ्यात पहिले आपल्याला आता इथून ए काढायचंय तर बी च्या बाजूचा आणि सी च्या बाजूचा कॉमन नंबर चेक करा. मग बी च्या बाजूला आणि सी च्या बाजूला कॉमन कोण आहे यो दिसतोय बघा, एक्स मायनस वन दोघांमध्ये कॉमन आहे तर त्याला आपण काय पुट करणार झिरो. एक्स मायनस वन दोघांमध्ये कसं आहे कॉमन दिसतोय आपल्याला, सेम सेम दिसतोय. मग आपण काय करू इथं बघायला वर लिहितो, पुट एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो इन इक्वेशन नंबर 2. एक्स मायनस वन ला काय पुट करणार आपण झिरो पुट करणार. बरोबर, एक्स मायनस वन ला काय पुट करणार आहे आपण झिरो पुट करणार आहे. मग जेव्हा आपण या एक्स मायनस वन ला झिरो पुट करणार आहे तर यो मायनस वन उजवीकडे गेल्यावर प्लस वन होतो, मग याला लिहिणार आपण एक्स इज इक्वल टू वन. मग आता इथं बघा एक्स मायनस वन इथं पण आहे, एक्स मायनस वन इथं पण आहे, म्हणजे दोन्ही टर्म काय होणार आपले झिरो होऊन जाणार. हे दोन्ही टर्म काय होणार आपले झिरो होऊन जाणार, फक्त आपल्याकडे एवढं होणार. तर यालाच आपण सॉल्व्ह करणार इथून पुढं. मग बघा एक्स मायनस वन ला आपण झिरो पुट केलं, इथं एक्सच्या जागेवर किंवा इक्वेशन लिहून घेतो बघा 2x² प्लस 5 इज इक्वल टू ए.
ब्रॅकेटमध्ये x+2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x+3. आता आपण काय म्हटलं की x जागेवर काय पुट करायचे 1, मग इथं पुट करू 2 ब्रॅकेटमध्ये 1चा स्क्वेअर प्लस 5 बरोबर a ब्रॅकेटमध्ये 1+2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1+3. 2 गुणिले 1 चा वर्ग 2, 2 + 5, 2 + 5 इथं किती होणार 7 होणार. a 1 आणि 2 किती होते 3, 3 आणि 1 किती होते 4, 4 त्रिक किती येणार आहे 12, गुणाकारामधले 12 इकडे आल्यावर भागाकारात a गुणिले 12, 12 भागाकारात आले तर a ची व्हॅल्यू आली 7/12, 7/12. ही कोणाची व्हॅल्यू आली आपली a ची व्हॅल्यू आली. ही झाली आपली पहिली स्टेप. ही झाली आपली इथं फर्स्ट स्टेप. 7/12. बरोबर सौरभ? बरोबर आहे. बरोबर अजय? 7/12 येतंय, 13 नाही चालतंय. चला चेक करू पुढची स्टेप. सेकंड स्टेप मध्ये आपण काय म्हणणार की आता बी काढायचंय. तर बी काढण्यासाठी ए मधली आणि सी मधली कॉमन व्हॅल्यू बघा. तर इथं पण x+2 आहे, इथं पण x+2 आहे. तर x+2 ला आपण 0 जर ठेवलं तर ए आणि सी काय होणार इथून कॅन्सल होणार. इथं म्हणू आपण x+2 ला काय ठेवू आपण 0 पुट करू. पुट x+2 इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 2. म्हणजे +2 तिकडे गेल्यावर काय होणार -2. +2 तिकडे गेल्यावर काय होणार -2. मग हे जर कॅन्सल झालं, ए आणि सी ची टर्म कॅन्सल झाली, इथं होणार 2x² + 5 इज इक्वल टू बी ब्रॅकेटमध्ये x-1 आणि x+3. आणि याच्यामध्ये एक्सच्या जागेवर किती ठेवायचे आपल्याला -2. मग बघा इथं 2 -2चा स्क्वेअर प्लस 5 बी एक्सच्या जागेवर -2 -1 एक्सच्या जागेवर -2 +3 असं आपण इथं पुटअप केलं. मायनस जरी असला तर मायनसच्या प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर हा नेहमी प्लस असतो. म्हणजे 2चा वर्ग 4 आणि 4 दुने 8 प्लस 5 बी -1 -2 -3 आणि 3 मधून 2 गेले 1. मग इथं उरलं 8 + 5 येणार 13 बी गुणिले -3 इथं उरला -3. तर यो -3 इकडे येणार डिवाइड मध्ये, म्हणजे बी ची व्हॅल्यू आली -13/3. बी ची व्हॅल्यू आली -13/3. बी ची व्हॅल्यू आपल्याकडे किती येणार -13/3. बी ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -13/3. बघा बी ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -13/3. आता बघा 3 नंबर साठी आपल्याला थर्ड स्टेप साठी आपल्याला काय करायचं आता की ए आणि बी मध्ये बरोबर सी काढायचंय. तर ए आणि बी मध्ये कॉमन बघा. इथं पण x+3, इथं पण x+3. तर x+3 ला आपण काय पुट करणार आता 0 पुट करून टाकू. x+3 ला आपण काय करणार इथं 0 पुट करणार आहे. मग इथं म्हणतो बघा थर्ड स्टेप पुट x+3 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन सेकंड. यो +3 तिकडे गेला तर काय झाला -3. x इज इक्वल टू काय पुट करणार आपण -3 पुट करणार आहे. आणि एक्सच्या जागेवर आपण किती ठेवायलो -3 ठेवायलो. बाकी जशाल तसं जे इक्वेशन होतं आपल्याकडं इक्वेशन हे उरतं बघा 2x² + 5 इज इक्वल टू सी ब्रॅकेटमध्ये x-1 आणि x+2. कारण की ए आणि बी तर काय झाले 0 झाले. आता फक्त आपल्याला एवढं सॉल्व्ह करायचंय बघा 2x² + 5 इज इक्वल टू सी ब्रॅकेटमध्ये x-1 आणि x+2. आपण इथं व्हॅल्यू काय पुट केलेलो एक्सच्या जागेवर -3 ह्याचा स्क्वेअर प्लस 5 बरोबर सी एक्सच्या जागेवर -3 -1 एक्सच्या जागेवर -3 पुढं +2. म्हणजे जिथे इथे x होतं बघा 1 2 3 या तिन्ही ठिकाणी. बाकी तर जशाल तसं लिहायचंय आपल्याला, पण या तिन्ही ठिकाणी आपण -3 ठेवून दिलंय. जिथे इथे x होता तिथं -3. -3 चा वर्ग प्लसच होणार आहे. 3 चा वर्ग 9, 3 चा स्क्वेअर 9, 9 2 18, 18 + 5 ये सी -3 -1 -4
आणि -3 + 2 -1 येते. कळतंय? मग इथं मायनस मायनस काय होणार आहे? कॅन्सल. बघा -4 -1 कॅन्सल होणार. म्हणजे इथं उरला आपला 18 आणि 5 23 बरोबर सी गुणिले 4 गुणाकारातले 4 इकडे आल्यावर भागाकारात सी बरोबर 23/4. सी ची व्हॅल्यू आली 23/4. सी ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 23/4. अशा टाईपचे आलेले बघा आपल्या तिन्ही व्हॅल्यू. बघा याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ए, बी आणि सी ची तिघांची व्हॅल्यू इथं आलेली आहे. ए, बी आणि सी. ए ची व्हॅल्यू आली 7/12, बी ची व्हॅल्यू आली -13/3 आणि सी ची व्हॅल्यू आली 23/4. आले सर्वांचं? बरोबर. बरोबर 23/4. आलंय. आता ही ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू. लास्ट स्टेप उरली आपली फक्त आता. बघा लास्ट स्टेप काय राहते की ए, बी आणि सी च्या जागेवरती या इक्वेशन मध्ये, या 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं, आता ती व्हॅल्यू पुटअप करायची आहे. बरोबर. ए, बी आणि सी ची व्हॅल्यू आपण काय करणार इथं पुट करणार आहे. लास्ट इक्वेशन, लास्ट स्टेप आपली. चला आता लास्ट स्टेप आहे. इथं आपण काय म्हणणार, पुट ए इज इक्वल टू, बरोबर ए ची व्हॅल्यू किती आलेली आपली आता 7/12 बरोबर. 7/12 -13/3 आणि 23/4. या व्हॅल्यू आलेल्या आपल्या. पुट ए इज इक्वल टू 7/12, बी इज इक्वल टू -13/3 आणि सी इज इक्वल टू 23/4. इथं आपण आता ए, बी आणि सी ची व्हॅल्यू पुटअप करू इक्वेशन नंबर 1 मध्ये. बघा इक्वेशन नंबर 1 हे जे होतं आपण तेच लिहिलं, जशाला तसं कॉपी पेस्ट केलं आणि ए च्या जागेवर लिहिलं इथं 7/12, बी च्या जागेवर लिहिलं आपण -13/3 आणि याला लिहिलं 23/4. हे लिहिल्याच्या नंतर आपली स्टेप राहते इंटिग्रेट ऑन बोथ साइड. इंटिग्रेट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला इंटिग्रेशन घेतलं. 2x² + 5 डिवाइड मध्ये होतं x-1, x+2 आणि x+3 dx. अशा 3 व्हॅल्यू होत्या. 7/12 कॉन्स्टंट नंबर इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं. 1/x-1 dx. -13/3 पण कॉन्स्टंट नंबर, इंटिग्रेशन 1/x+2 dx आणि प्लस 23/4 पण कॉन्स्टंट नंबर, इंटिग्रेशन 1/x+3 dx. आता या तिघांचं आपल्याला काय करायचंय, इंटिग्रेशन घ्यायचंय. प्रत्येकाचा फॉर्म्युला एकच, लॉग मॉड x. मग इथं बघा याला लिहितो आपण I. 7/12 7/12 1/x-1 चं इंटिग्रेशन. 1/x चं इंटिग्रेशन लॉग x, पण सोबत कोण चिपकून आहे -1 आहे म्हणून त्याला लिहिणार आपण लॉग मॉड x-1. भले याचं डेरिव्हेटिव्ह आपण डिवाइड केलं त्याचं उत्तर 1च येणार आहे. मग इथं ती स्टेप लिहित नाही. -13/3 लॉग मॉड x+2 काय दिसेल आता इथं x+2 आणि तिसरी व्हॅल्यू आपल्याकडं 23/4 लॉग मॉड x+3 आणि लास्टला कॉन्स्टंट c. या आलं आपलं याचं फायनल सोल्युशन. हे असणार आपलं याचं फायनल आन्सर. समजतंय? बघा सिंपल क्वेश्चन आहे, पार्शियल फ्रॅक्शन मेथडचे.
फक्त आपल्याला काय करायचं याचं पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करताना एकदम व्यवस्थित प्लस मायनसचे रूल एकदम व्यवस्थित लक्षात राहू द्या. आणि जर प्लस मायनस मध्ये काही कन्फ्युजन होत असेल तर सरळ आपल्याकडे कॅल्सी अवेलेबल आहे. कॅल्क्युलेटरचा वापर करा. कॅल्सी मध्ये तुम्ही डायरेक्ट जरी पुट केलं जे की आपलं इक्वेशन असतं जसं ते -4 -3 जे की आलं होतं त्याला डायरेक्ट जरी पुट केलं तर तुम्हाला त्याचा आन्सर डायरेक्ट भेटतं. चालन. म्हणून एकदा ते चेक करायचं प्लस मायनसचे रूल याच्यामध्ये प्लस मायनसचं जरी कॅन्सल झालं तर मग त्याच्यामध्ये मार्क कट होते. म्हणून इथं मायनस आहे तर मायनसच पाहिजे, प्लस आहे तर प्लसच पाहिजे. चालते. आलंय व्यवस्थित सर्वांना? बरोबर आलंय बघा भरपूर जणांचं. येतंय, जमतंय.